नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी यांच्याविषयी, जे की येणाऱ्या भरतीसाठी पोलीस, तलाठी, ग्रामसेवक तसेच मेगा भरतीसाठी आज आपण खास करून चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहेत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यात आयोजित केले जातील? तर मित्रांनो, खेलो इंडिया 2026चा जो काही आदिवासी खेळ आहे तो छत्तीसगड या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर आपण ह्याच्याविषयी थोडीशी विश्लेषण पाहूया मित्रांनो. तर खेलो इंडिया अंतर्गत आदिवासी खेळांचे आयोजन देशातील आदिवासी क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी केले जाते. 2026मध्ये हे खेळ छत्तीसगड राज्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण राज्यात आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा जो काही खेळ आहे मित्रांनो तो छत्तीसगड राज्यामध्ये खेळला जाणार आहे. तर कोणता आदिवासी खेळ मित्रांनो? खेलो इंडिया. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल मित्र. आदिवासी खेळ 2026चा छत्तीसगड या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे मित्रांनो. चला तर आपण पुढचा प्रश्न दुसरा आपला, भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडचे जनरल कमिशन ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, जे की आपलं ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून सध्याचे आपले पुष्पेंद्र पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. चला तरी आपण याच्याविषयी थोडीशी विश्लेषण करूया. तर मित्रांनो, भारतीय सैन्याची पश्चिम कमांड ही अत्यंत महत्त्वाची कमांड आहे. पाकिस्तान सीमावर्ती भागाच्या संरक्षणाची जबाबदारी या कमांडकडे असते. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंग यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. चला तर आपला पुढचा प्रश्न पाहू. मोबाईल वर्ल्ड, प्रश्न तिसरा आपला, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की स्पेन या राज्यामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो. चला तर ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजे MWC हा जगातील सर्वात मोठा मोबाईल तंत्रज्ञान कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम दरवर्षी बार्सिलोना, स्पेन येथे आयोजित केला जातो. म्हणून मित्रांनो, जो काही आपलं योग्य उत्तर असेल मित्रांनो ते ऑप्शन नंबर सी, कारण की स्पेन या देशामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजित करण्यात
आलेलं होतं मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर मित्रांनो, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की जो काही हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. चला तर याच्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, विश्लेषण म्हणजे ह्युमन ग्लोबल रिच लिस्ट ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी आहे. या यादीत अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताच्या तिसऱ्या क्रमांक स्थानावर आहे मित्रांनो. कारण की भारत अब्जाधीशांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मित्रांनो, म्हणून आपला हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे मित्रांनो. आपला प्रश्न पाचवा, न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात झाली आहे? तर मित्रांनो, जे की न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालय येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. चला तर याच्याविषयी थोडक्यात विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न करूया. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मद्रास उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयापैकी एक न्यायालय आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आपला, जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 कोणत्या युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था कोणती? तर मित्रांनो, जे की जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था ही अदानी ग्रुप ही संस्था सध्या जागतिक अभियांत्रिकी दिन युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारताची संस्था मानलं जाते मित्रांनो. तर मित्रांनो, युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनिअरिंग डेच्या कार्यक्रमासाठी भागीदारी करणारी अदानी ग्रुप ही पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे मित्रांनो. कोणती ग्रुप? अदानी ग्रुप. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयाची मदत कोणत्या राज्याने जाहीर केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, दुसऱ्या व तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 2025 मध्ये 25,000 रुपयाची मदत ही आंध्र प्रदेश या राज्याने जाहीर केलेली आहे मित्रांनो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर 25,000 रुपयाची मदत ही जाहीर केलेली आहे मित्रांनो. कारण की आंध्र प्रदेश सरकारने लोकसंख्या वाढ आणि कुटुंब सहाय्य यांच्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी आंध्र प्रदेश होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 8वा, एसमंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर मित्रांनो, डॉक्टर कृती के कारंथ हे मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत मित्रांनो. कारण की वन्य संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉक्टर कृती के कांतराय यांना रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार
देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि इस्मॉड बी मार्टिन अवॉर्ड देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यांना. हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत मित्रांनो. कोण तर वन्य संवर्धनासाठी दिलेल्या पहिल्या यांना जो काही वनांचं संरक्षण केलं जातं त्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहे? तर मित्रांनो SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड ॲम्बेसेडर हा पंकज त्रिपाठी आहे. ऑप्शन नंबर बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांची SBI जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा ICCI T20 विश्वचषक 2026 कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो 2026चे ICCI चषक हे भारताने जिंकलेले आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की 2026 मध्ये ICCI T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विजेता ठरला आहे. भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो. कारण की इंटरनॅशनल वुमन डे दरवर्षी 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. महिलांच्या अधिकार समानता आणि सशक्तीकरणासाठी हा दिवस आपण महत्त्वाचा पाळला जातो. म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण 8 मार्चला साजरा करतो. आपला प्रश्न 12वा अट्टुकल पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो अट्टुकल पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर केरळ. ऑप्शन नंबर 1 आपलं योग्य उत्तर होईल. कारण की केरळ या राज्यात अट्टुकल पोंगल हा सण साजरा केला जातो. कारण की अट्टुकल पोंगल हा सण केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे अट्टुकल देवीच्या मंदिरात साजरा केला जातो. हा सण महिलांच्या मोठ्या सहभागासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13वा स्टार्टअप ब्लिंक IBEI 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर मित्रांनो स्टार्ट ब्लिंकमध्ये भारताचा हा जो काही क्रमांक आहे ऑप्शन नंबर सी 54वा आहे. याच्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. कारण की स्टार ब्लिंकच्या इनोव्हेटर्स बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स मध्ये भारताचा हा 45वा क्रमांक भारताचा 54वा क्रमांक आहे. आणि हा निर्देशांक देशातील स्टार्टअपसाठी हा व्यवसाय वातावरण मोजतो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लोकांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा.